हॅलो फ्रेंड्स, आपण पाहताय, पण मतदारांना काय वाटतं? आज मी ज्या विषयावर बोलणार आहे, तो विषयच मी हॅलो फ्रेंड्स नावानं तुम्हाला टाकला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे एक शेवटचा व्हिडिओ आला, की आपल्या जेनझींना किंवा युवा पिढीला त्यांच्याशी संवाद साधायचा असेल, तर त्यांचा जास्तीत जास्त वापर हा सोशल मीडियाचा होतो आणि त्या अनुषंगानं त्यांनी Instagramवर युवकांना देशातल्या आवाहन करताना जो व्हिडिओ पोस्ट केला, तो असा सेल्फी कॅमेऱ्यामध्ये ज्याचा अँगल व्यवस्थित नाही, काही नाही, अशा अशा प्रकारचा पोस्ट केला. परवाचा तर त्यापेक्षाही त्याची पिक्चर क्वालिटी म्हणा किंवा अँगल त्याचे चुकीचेच होते. परंतु समहाऊ एका 76-77 वर्षाच्या युवकानं आपल्या चालू जनरेशन बरोबर जो मुक्त संवाद साधलेला आहे, तर त्यांनी जो संदेश द्यायचा किंवा जे त्यांचं म्हणणं होतं ते काही अंशी मांडलं. कालचा व्हिडिओ तर काही फार असा मोठा नव्हता, परंतु युवकांशी मिक्सअप होता येईल किंवा त्यांच्याशी कुठेतरी कनेक्ट व्हावं या उद्देशानं केलेला तो व्हिडिओ होता. आणि किंबहुना त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, की तुम्हाला जर युवकांबरोबर संपर्क साधायचा असेल, तर मग युवक सगळ्यात जास्त ठिकाणी कुठे सापडतात तुम्हाला? तर Instagramवर सापडतात. मग तुम्ही सुद्धा Instagram अकाउंट्स ॲक्टिव्ह करा आणि त्याच्यावर तुमचं जे म्हणणं असेल किंवा पक्षाचं जे म्हणणं असेल ते त्याच्यावर मांडायला सुरुवात करा. ही एक मोदीजी फार समयसूचक आहेत आणि ते प्रत्येक गोष्टींमधून बोध घेतात. आता मी हॅलो फ्रेंड्स हा विषय घेतला, हा मुळातच जे आत्ता जंतर मंतरवर दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू होतं आणि आज दिनांक 25 जुलै रोजी ज्यावेळेस शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा दुपारी राजीनामा झाला आणि त्यानंतर मी बोलतोय. मी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आणि काही काही बातम्या वगैरे सगळं बघत होतो. मुळात अभिजित दिपके हा युवक मागच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये अवतरला. अभिजित दिपके हा मूळचा महाराष्ट्रामधला नागपूरचा एक युवक आहे आणि ते अभिजित दिपके हे पूर्वी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचंच सोशल मीडिया सेल वगैरे काही जो आहे, तर त्याचं त्यांनी 1-2 वर्ष काम त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी दिपके हे अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असताना आपल्या भारताचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कुठल्याशा एका केसमध्ये युवकांना कॉकरोच असं म्हटलं, झुरळं म्हटलं. बस युवकांना ती एक चांगली संधी मिळाली आणि अभिजित दिपकेंसारख्या चतुर युवा नेत्यानं ही गोष्ट हेरली आणि त्यांनी कॉकरोच जनता पार्टी, झुरळ पार्टी, कॉकरोच जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिमिक व्हावं किंवा साधर्म्य साधलं जावं म्हणून कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला. तो अगदी नवीनच पार्टी आहे. सगळ्यात नवीन पार्टी आपण आम आदमी पार्टी म्हणत होतो आतापर्यंत, परंतु आता ही कॉकरोच जनता पार्टी ही नवीन पार्टी आहे. परंतु ही काही रजिस्टर्ड असा पक्ष नाही आहे किंवा कॉकरोच झुरळ हे त्यांचं काही चिन्ह नाही आहे. परंतु राजकारण कसं करता येतं किंवा आम्ही राजकीय नेत्यांना कसं हलवू शकतो, एखाद्या देशाचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आम्ही गदागदा हलवू शकतो, हे सिद्ध करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं ते एक वेब पेज काहीतरी तयार झालं. Instagramवर आलं, सोशल मीडियामध्ये फेसबुकवर आलं, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सगळ्या जे ट्विटर हँडल्स, सगळीकडे जेवढी जेवढी सोशल मीडियाची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये कॉकरोच जनता पार्टी हे गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये अतिशय पॉप्युलर झालेली पार्टी आहे. मग दीपिके त्यांचं शिक्षण झाल्यानंतर किंवा माहीत नाही त्यांचं शिक्षण चालू आहे आणि ते सोडून अर्धवट सोडून आलेत की पूर्ण झालं म्हणून भारतामध्ये आले. ते दिल्लीमध्ये आले. दिल्लीमध्ये आल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या अपेक्षेनं त्यांचं स्वागत होणं अपेक्षित होतं, कारण त्यांनी ते पेज तिकडे अमेरिकेत असताना सुरू केलं आणि त्याला 200-250 लाख लोक, 2-2.5 कोटी लोक जोडली गेली, युवक जोडले गेले. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये घोषणा सुरू केली की हे इथली जी राज्य पद्धती आहे आणि ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं जी मोदींची जी वाटचाल चालू आहे ही कुठेतरी रोखली पाहिजे वगैरे वगैरे तरुणांना आवाहनं केली आणि त्या अनुषंगानं ते भारतामध्ये आले. त्यांना असं वाटलं की 2-2.5 कोटी फॉलोअर्स आहेत म्हटल्यानंतर दिल्लीमध्ये अवतरल्यानंतर किमान एक 10-20 लाख लोकांच्या समोर आपण अवतरू. पण झाला प्रकार वेगळाच. तिथे 400-500 सुद्धा लोक जंतर मंतर या ठिकाणी किंवा कुठला तर मला ते मैदान आठवत नाही, परंतु त्या ठिकाणी उपस्थित होते. 2-4 जण युवक सहकारी त्यांना एअरपोर्टवर आणायला गेले. आणि सोनम वांगचुक हे एक लडाखमधले शास्त्रज्ञ देखील आहेत आणि पर्यावरणवादी नेते सुद्धा आहेत आणि खूप रिस्पेक्टेड नाव आहे. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचं सामाजिक कार्य मोठंच आहे.
मित्रांनो, एक लक्षात घ्या, आज मी जे बोलतोय ना, माझं जे ट्रॅडिशनल जी काही माझी साधनं आहेत रेकॉर्डिंगची, तो ट्रायपॉड किंवा लाईट्स किंवा जे इथे कॉलर माईक जे वापरतो ते काहीच नाहीये. तर ते नसताना सुद्धा मी फक्त एका ठिकाणी एक इयरबड लावलाय आणि माईक जवळ पडावा म्हणून, आणि त्याच्यातच मी रेकॉर्डिंग करतोय, कारण मला असं वाटतं तातडीनं हा विषय आपल्याशी बोलला पाहिजे. तर दिल्लीमध्ये आल्यानंतर मग तिथून पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर काही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. पुण्यातही आमचे ज्येष्ठ पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वंभरजी चौधरी हे त्यांना रिसीव्ह करायला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकामध्ये त्यांनी आंदोलनाच्या भाषेमध्ये म्हणजे आंदोलन सदृश त्यांची भेट झाली, आणि तिथे जे काही एल्गार वगैरे पुकारण्यात आला त्याला सुद्धा 1000-1200च्या वर विद्यार्थी उपस्थित नव्हते. मग नागपूरला गेले. नागपूरला त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. तिथे आणखीन थोडी जास्त संख्या, म्हणजे 400-500 दिल्लीमध्ये, 1000-1500 पुण्यामध्ये, आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर 4-5 हजार मुलं जमा झाली. तिथून पुढे ते राजस्थानमध्ये पण गेले. राजस्थानला गेल्यानंतर राजस्थानमध्ये कोणीतरी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं की शाई फेकली, असा काहीतरी प्रसंग झाला तो. आणि त्याच्यानंतर आता पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर दिल्लीमध्ये आंदोलन सुरू झालं, आणि आंदोलनाचा विषय काय होता तर भारतामध्ये जी नीट परीक्षा घेतली जाते नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे, NEET, नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, याच्याद्वारे वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा घेतली जाते, तर त्याचे पेपर फुटले, आणि ते पेपर फुटल्याला जबाबदार जे आहेत हे आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, ही एक मुखी मागणी त्यांनी केली, आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले जंतर मंतर या ठिकाणी. सुरुवातीला लोकच जमत नव्हती, अगदी हजारच्या आतच आकडा होता. म्हणजे गेले आज 25वा दिवस आहे त्या आंदोलनाचा, 25-26वा दिवस आहे. तर पहिला आठवडाभर काही विशेष कार्यकर्ते लोक जमेनात. मग हळूहळू करून जसं जसं सोशल मीडियावर ते व्हायरल व्हायला लागल्या गोष्टी, आणि अधिवेशन जसं जवळ आलं तसं मग राजकीय नेते, देशभरातले खासदार हे सगळे दिल्लीत यायला लागले. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ज्या राहण्याच्या व्यवस्था आहे तिथे उतरायला लागले. मग ते येऊन इथे यांना भेटायला लागले, आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचा दिल्लीमध्ये आगमन व्हायला सुरुवात झाली. इतकं आगमन व्हायला सुरुवात झाली की अक्षरशः दिल्ली प्रशासनाला तिथली मेट्रो सुद्धा बंद ठेवायला लागली. इतकं त्यानं उग्र स्वरूप धारण करायला सुरुवात केली, आणि हे आंदोलन सुरू झालं. तब्बल 20-22 दिवस झाले तरी सोनम वांगचुक काही उपोषण सोडायला तयार होईना. अर्थात तयार केव्हा होतो माणूस, ज्यावेळेस ज्यांच्या विरुद्ध उपोषण चालू आहे त्यातली लोक येऊन ज्यावेळेस भेटतात की तुम्ही असं करू नका, तुमची मागणी योग्य आहे, रास्त आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून चुका झाल्या असतील, पेपर फुटलेला आहे हेही आम्ही मान्य केलेलं आहे, मग पुनर्परीक्षा पण आम्ही घेतलेली आहे, त्याचा रिझल्ट देखील लागलेला आहे, आता कशासाठी आपण आंदोलन करता, आपण कृपा करून उपोषण सोडा, अशी मनधरणी करायला खरं तर शासनाचे ॲटलिस्ट सेक्रेटरी लेव्हलचे किंवा काही राज्यमंत्री किंवा काही जे ज्येष्ठ मंत्री असतील किंवा युवा मंत्री सुद्धा, अगदी ज्योतिरादित्य सिंधिया वगैरे अशा युवा मंत्री जे आहेत की जे एक्झॅक्टली ह्या युवकांशी मॅच होऊ शकतात, हे येणंही अपेक्षित होतं. परंतु ज्योतिरादित्य सिंधिया वगैरे कोणालाच मोदींनी पाठवलं नाही, आणि सरकारच्या वतीनं बोलणी करायलाच कोणी गेलं. मग आपल्याला आठवत असेल की राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांचं निवासस्थान गाठलं, आणि त्या निवासस्थानाच्या बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. म्हणजे एक जंतर मंतरच्या आंदोलनाचं दुसरं एक त्याला तोंड फुटलं, ते ठिय्या आंदोलनाच्या निमित्तानं पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ सुरू झालं. मग पोलिसांनी मनधरणी केली, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, असं काही करू नका वगैरे वगैरे, असं करत करत शेवटी त्यांना ऑल फोर एक्स्ट्रीमिटीज, 2 पाय 2 हात असं उचलून पोलिसांच्या वाहनामध्ये बसवलं, आणि त्यांना पोलीस घेऊन गेले. मग प्रियांका गांधी आल्या, त्यांची बोलणी. मी आता ह्या सगळ्याची काही उजळणी करत बसणार नाहीये. शिक्षण मंत्र्यांचं जे काम आहे, या परीक्षेची गोपनीयता आणि ती परीक्षा सुरक्षितपणे, ते पेपर्स जे आहेत ते दिल्लीवरून समजा निघाले तर ते देशभरातली 22 लाख मुलं त्या परीक्षेला अपियर झालीत. किमान मी म्हणतो ही सगळी जिल्हा पातळीवरची त्याची परीक्षा केंद्र आहेत, बरोबर ना. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राचे समजा जिल्हे घ्या, प्रत्येक जिल्ह्याच्या सेंटरवर तो पेपर पोहोचवणं, तो होणं, पूर्ण होणं 3.5 तास, आणि मग तो पेपर एकत्र करणं, आणि ते पेपर्स पुन्हा एकवटणं मुंबईसारख्या ठिकाणी, सगळ्या जिल्ह्यातले, अगदी पुणे नगर म्हणजे अहिल्यानगर पासून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, नागपूर, जालना, बीड, उस्मानाबाद, सगळीकडचे पेपर कुठेतरी एका ठिकाणी जमायला पाहिजेत दिल्लीमध्ये. दिल्लीतून ते ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजेत पुन्हा मुंबईमध्ये, आणि मुंबईतून ते ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे दिल्लीमध्ये.
तशाच प्रकारे कन्याकुमारीला सुद्धा अगदी तामिळनाडू केरळमध्ये सुद्धा झालेले पेपर्स हे दिल्लीपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये ते सगळे जे OMR शीट जे आहे ते तपासून त्याचा रिझल्ट तयार होतो. तर ही सगळी चेन, ही सगळी साखळी व्यवस्थित मेंटेन करणं हे शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीतलंच काम आहे. त्याच्यात वादच नाही. म्हणजे याच्यातून बंद लिफाफ्यामधून गेलेला पेपर फुटला, म्हणजे काही तास अगोदर मिळाला, विद्यार्थ्यांच्या हातात आला, तर ही डेफिनेटली पेपर फुटली आहे आणि ह्याच्या घटना घडलेल्या आहेत, वारंवार घडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वादच नाही. आणि याची अभिजित दीपिके ज्या पद्धतीनं सांगत होती की याची जबाबदारी तुम्ही फिक्स करा आणि ती फिक्स करा जबाबदारी, कारण की हो यस या गोष्टीला मी रिस्पॉन्सिबल आहे आणि मग त्या जबाबदारीतून माझ्यावर जबाबदारी आहे आणि मग त्या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि मग त्या व्यक्तीने ते पद पण सोडावं आणि त्या अनुषंगानं जे कोणी अपराधी असतील त्यांचा शोध घेण्यात यावा. ही मागणी अभिजित दीपकेंनी अगदी योग्य आणि रास्तच होती. इव्हन धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा व्हायला पाहिजे. तर आमच्या पुरंदर तालुक्यातली मी गोष्ट सांगतो की सोनम वांगचुक यांचे पोस्टर्स लावून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं जे आंदोलन पुकारलेलं होतं त्याचे ज्यांनी ते आयोजित केलं होतं ते आमच्याकडेही अभिजित जगताप उभाठा सेनेचे तालुकाध्यक्ष आहेत, त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं. माझी दोन्ही मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत, माझी सून सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, मी स्वतः, माझी पत्नी, आम्ही सगळेच वैद्यकीय व्यवसायामध्ये आहोत. त्यामुळे ऑब्व्हियसली मी अभिजित जगताप यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यांना त्या आंदोलनाचा पाठिंबा मी पण दिलेला आहे. याच्यातही काही मी लपवण्याचं कारण नाहीये, परंतु याच्या पुढच्या ज्या घटना आहेत ना या मात्र अचंबित करणाऱ्या आहेत. त्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनाही शोभणाऱ्या नाहीत, किंबहुना भारतीय नागरिक जे म्हणवून घेतात अशा विद्यार्थ्यांना अशोभनीय कृत्य त्या ठिकाणी घडल्याचं लक्षात यायला लागलं गेल्या 2-3 दिवसामध्ये. जसं त्या वांगचुक यांना अक्षरशः रामदेव बाबांच्याच त्या आंदोलनाची मला आठवण आली की रामदेव बाबा ज्या पद्धतीनं त्यांना निसटावं लागलं दिल्लीतल्या आंदोलनातून, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, परंतु रामदेव बाबांना ज्या पद्धतीनं पलायन करायला लागलं तशा पद्धतीनंच गुप्तरित्या अगदी पडदे लावून त्या सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथून पुढे मग त्यांच्या पत्नीनं मागणी केली किंवा या CJPनं मागणी केली, त्याला अनुसरून मग दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. परंतु हे आंदोलन 2 दिवसापूर्वी काल सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं. काल रात्री, परवा रात्री उपोषणच मागे घेतलं आणि मग JP नड्डा जे ज्येष्ठ मंत्री आहेत मोदींच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आले. त्यांची पूर्ण बातचीत काय झाली ते आपल्याला त्याचा पूर्ण डेटा मला माहीत नाही, परंतु त्यांच्याशी चर्चा झाली की तुम्ही म्हणता ह्या गोष्टी योग्य आहेत, आपण या परीक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणार आहोत आणि ज्या मुलांच्या हिताच्या असतील त्याच. शेवटी राष्ट्र सर्वतोपरी, राष्ट्र प्रथम हे मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, शिक्षण मंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, ही पदं आणि त्या खुर्चीवर बसणारी व्यक्ती ही अगदी दुय्यम तिय्यम दर्जाची आहे. राष्ट्रप्रथम ही गोष्ट JP नड्डांनी त्यांना सांगितली, त्यामुळे ते कन्व्हिन्स झाले की आणि आम्ही या प्रकारच्या ऍक्शन्स घेतो. हे त्यांना अगदी सांगितल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण काल सोडलं JP नड्डांच्या हस्ते. मित्रांनो, लक्षात घ्या, या प्रकारची आंदोलनं यापूर्वी झालेली नाही आहेत का? तर झालेली आहेत. हे जे अभिजित दीपकेंचं जे आंदोलन सुरू झालं याची धग नंतर पटण्यासारख्या ठिकाणी बिहारमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा, मुंबईमध्ये सुरू झालं, पुण्यामध्ये सुरू झालं. पुण्यातला आंबेडकर पुतळा जो आहे कॅम्प भागातला किंवा स्टेशनचा जो परिसर आहे त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू झालं. कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर सगळ्या ठिकाणी रॅलीज काढण्यात आल्या. सोनम वांगचुक यांच्या ठिकाणी काहीतरी चक्री उपोषणं म्हणा किंवा अनेक प्रकारची उपोषणं आणि मांडव टाकून कार्यकर्ते त्या ठिकाणी बसले. किंबहुना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सुद्धा प्रेस कॉन्फरन्स झाली की आता आम्ही येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही पण रॅलीचं आयोजन करतोय. राज ठाकरेंनी तर पोलिसांना सांगितलं सुद्धा की आमच्या कुठल्या आंदोलकाला तुम्ही हात लावून बघा, मग आम्ही तुम्हाला सांगतो. तर हे सगळं सुरू झालं. पण आज अचानक अशी जादू झाली या पावसाळी चालू अधिवेशनामध्ये. पावसाळी अधिवेशनाचा 1 आठवडा होऊन गेला, त्याच्यामध्ये कामकाज झालंय 0 आणि आज अचानकपणे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे दिला. आता मोदींनी राजीनामा त्यांचा स्वीकारला, मग हे मोदींना अगोदर नव्हतं का करता येत? तर खरी गंमत मित्रांनो या ठिकाणी आहे.
खरी गंमत या ठिकाणी आहे त्या येऊ घातलेलं जे संकट होतं, CJP जे तयार झालं अमेरिकेमध्ये, ते एका इन्स्टा किंवा कुठल्या तरी वेब पेजवर सुरू झालेलं आक्रमण, परंतु ते वादळ आपल्या देशाला येऊन धडकणार आहे याची कल्पना मोदीजींना होती. आणि देशभरामध्ये मग बाकीच्या ज्या प्रादेशिक पक्ष आहेत, म्हणजे भाजपेतर किंवा NDA सोडून इतर जे पक्ष आहेत, हे याचा लाभ उठवणार आणि पावसाळी अधिवेशनात तर नक्कीच उठवणार. मग डे 1लाच का नाही राजीनामा देऊन टाकला? तर त्याची सुद्धा वाट बघितली, त्याचा अंत होऊ दिला. सहनशीलतेचा अंत होऊ देणे ज्याला म्हणतो ना आपण, आता माझ्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे, ह्या लेवलला ते आंदोलन पोहोचू दिलं, तेवढ्यावर नेलं. त्यामुळे अरविंद केजरीवाल वगैरे सुद्धा 2-2 वेळा येत आहेत. काल पण आले, मोदी जी ये आप गलत कर रहे हो, ये आप बिल्कुल गलत कर रहे हो, हमारे बच्चों पर लाठी चला रहे हो, ये आप बहुत ही गलत कर रहे हो मोदी जी, अब तो संभल जाओ. दिल्ली सारख्या एका छोट्याशा राज्याचे मुख्यमंत्री, जे आता मुख्यमंत्री पदी पण नाहीत, जे आमदार म्हणून सुद्धा ज्यांचा पराभव झालाय, त्यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला की मोदीजी अब तो संभल जाओ, अरे आता तरी शहाणा हो बाबा, नाहीतर मरशील, असं करू नकोस, तुझं वाटोळ होईल. हे समजावलं कोणी? अरविंद केजरीवालांनी. समजावलं कोणाला? नरेंद्र मोदींना, जो माणूस 3 वेळा देशाचा पंतप्रधान आहे, सलग 12 वर्ष लाल किल्ल्यावरून ज्यांनी भाषणं ठोकलेली आहेत, त्या मुरलेल्या कसलेल्या, जो माणूस अगोदर 17-18 वर्ष 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत, ह्या कसलेल्या पैलवानाला सल्ला देत आहेत अरविंद केजरीवाल. मोठ्या गमती जमती आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्यांचा सल्ला की बघा तुम्ही नाहीतर वाटोळ होईल, तुम्ही ह्या युवकांशी असं खेळू नका, हे युवक म्हणजे ज्वालामुखी आहेत. मोदीजींनी सगळ्या देशाची नस ओळखलेली आहे अरविंदजी, सगळ्या देशाची नस ओळखलेली आहे. त्यामुळे युवकांची नस ओळखणं त्यांना काही अवघड नाहीच आहे. किंबहुना ह्या युवकांनीच त्यांना निवडून दिले. मोठ्या प्रमाणात युवक बाहेर पडलेत मतदानाला. न भूतो न भविष्यती असं लोकसभेला मतदान झालेलं आहे. आणि या पूर्वीच्या काँग्रेस राजवटीमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत याची उजळणी ह्या मुलांना तर त्या गोष्टी माहितीही नाही आहेत. परंतु याची उजळणी सुद्धा न करणं बरं. इतक्या भयानक गोष्टींना आम्ही सामोरे गेलेलो आहोत. आम्ही उघड्या डोळ्याने या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. असो, आता तो म्हणजे त्याची काँग्रेस राजवटीची आणि भारतीय जनता पार्टीच्या राजवटीची तुलना करण्याची सुद्धा ही वेळ नाही. मला ह्या सगळ्यातून काय जाणवतंय ते मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे गेल्या 72 तासामध्ये हा राजीनामा जो झाला, गेल्या 72 तासामध्ये 100% NSA अजित डोभाल जे काम करतायत त्यांच्या खात्याच्या अंतर्गत रॉ रिसर्च अनालिसिस विंग, जी जगभरातल्या न्यूज गोळा करते, आणि IB इंटेलिजन्स ब्युरो, जी देशामध्ये अंतर्गत काय वातावरण आहे याचे फीडबॅक मिळाले. आंदोलनस्थळी दिल्ली पोलिसांनी काही असे विशिष्ट प्रकारचे कॅमेरे लावलेले आहेत की जे आयडेंटिफाय करतात की याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत. चेहऱ्यानिशी, नावानिशी आयडेंटिफिकेशन केलं. जवळपास त्या जंतर मंतरवर 2000 रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते. 2000 पोलिसांची डोकी फोडण्यामध्ये ते अग्रेसर होते. जेणेकरून पोलिसांचीच डोकी सोडून द्या, जेणेकरून त्यांचा डाव होता की तिथे असणाऱ्या ज्या युवती आहेत, ज्या मुली आंदोलनाला आल्यात ना, घसा फाडून फाडून शिवराळ भाषेमध्ये मोदीजींच्या नावानं ज्यांनी टाहो फोडलाय, की जो माझ्यासारख्या तरी सर्वसामान्य माणसाला ते शब्द जे आहेत ना ते ऐकवत सुद्धा नाहीयेत. मुंबईमध्ये सुद्धा जे मुलींनी इंटरव्ह्यूज दिले ना ते ऐकवत सुद्धा नाहीयेत. म्हणजे माझी सुद्धा मुलं आता एक प्रॅक्टिसमध्ये आहे, एक वैद्यकीय शाखेमध्ये MBBS झालेला आहे, पण त्याच्या तोंडून सुद्धा जर हे बोलणं ऐकलं असं तर मी त्याला घराची पायरी सुद्धा चढू दिली नसती. मी आपल्याला सांगतो, पायरी चढू दिली नसती मी त्याला, किंवा थोबाडला असता चांगल्यापैकी जर माझ्या स्वतःच्या मुलानं केलं असतं तर. हे मी खात्रीपूर्वक सांगतो, कारण ज्या पद्धतीनं मी मुलांवर संस्कार केलेले आहेत त्या पद्धतीनं कोणाच्या वाळल्या पाचकटावर सुद्धा पाय ठेवायचा नाही, ही शिकवण मी मुलांना दिलेली आहे. त्याच्या विरोधात जाऊन जर काही शिव्या, घाणेरड्या शिव्या त्याही देशाच्या पंतप्रधानांना जर दिल्या असत्या माझ्या मुलांनी, तर मी 100% मुलांना कानाखाली वाजवल्या असत्या, किंबहुना मी दाराची पायरी सुद्धा त्यांना चढू दिली नसती. हे मी माझ्यापुरतं सांगतो. तर ह्या मुलींच्या ज्या प्रतिक्रिया ज्या आहेत, या मोदी आता देश जगभरात फिरून भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता याच्या ज्या गप्पा मारतात,
आणि सगळ्या ठिकाणी त्या मेलोनी सुद्धा नमस्कार, नमस्ते मोदीजी, नमस्ते मोदी. त्या ट्रम्पला सुद्धा शिकवलं नमस्ते करायला. नमस्ते ट्रम्प. सगळ्या जगाला ज्यांनी नमस्ते करायला शिकवलं, हात जोडायला शिकवलं, त्यांच्याच देशामध्ये या मुली ज्या पद्धतीनं बोलतायत त्या गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्या नीटचे विद्यार्थी आहेत का, हा संशोधनाचा विषय. त्या गोष्टी नंतर बाहेर येतील. काही काही व्हिडिओज आले सुद्धा. काही डान्स ट्रेनर होत्या, त्यांनी तिथे येऊन अर्वाच्य शिवीगाळ वगैरे केलेली आहे. तर असू द्या, आता तो भाग बोलण्याचा नाही. परंतु याच्यामधून कोणाचे संस्कार दिसतात वगैरे 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 याचं अनालिसिस आता पुढे होईल. त्या आंदोलनाचं पुढे काय होतंय हाही महत्वाचा प्रश्न आहे. परंतु मुलींनी ज्या प्रकारे शब्दांचा, वाक्यांचा प्रयोग केलेला आहे, मुलींनी ज्या प्रकारे शब्दांचा उपयोग केलेला आहे, काही अभिनेत्यांनी ज्या प्रकारे शब्दांचा उपयोग केलेला आहे, तो निश्चितच वेदनादायक आहे. आणि एक समजत नाहीये की इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळं ना, याला जगभराचा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. तुम्ही जे बोलताय हे जगभर जाणार आहे, हे जगभर प्रसारित होतं. तुम्ही ज्या क्षणाला बोलताय, ज्या क्षणाला अपलोड करताय, त्या क्षणाला जगभर जातात ही वाक्य. तुम्ही जे जे बोलताय ते सगळ्या जगाला समजते, काही क्षणांमध्ये समजतंय. तर त्याच्यामधून लोकांनी अर्थबोध काय घ्यायचा, भारताची प्रतिमा त्याच्यामध्ये मलिन होते का किंवा नाही, याचाही कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. परंतु मी तुम्हाला माझं रिडिंग सांगतो. मी कुठे गेलेलो नाहीये. मी माझं गाव सासवड आणि पुणे शहर माझं प्रॅक्टिसचं ठिकाण हे सोडून मी कुठे गेलेलो नाही. परंतु या सगळ्या परिस्थितीचं मी अनालिसिस करतोय. मोदीजींची बॉडी लँग्वेज, प्रधानांची बॉडी लँग्वेज, सगळ्यांची बॉडी लँग्वेजचा अभ्यास करतोय. त्याच्यावर मी माझे तर्क ठरवतोय. आणि काही गोष्टी मला समजतात माझ्यापर्यंत. तर गेल्या 72 तासामधले जे रॉचे आणि आयबीचे जे इनपुट्स होते, त्याप्रमाणे 2000 रेकॉर्डवरचे क्रिमिनल तर त्या जंतर मंतरवर होतेच होते. पोलिसांना मारलं, पोलिसांना दगडफेक केली. पोलीस आता शेवटी काही प्रोटेक्शनच्या गोष्टी घालून आलेले होते किंवा हेल्मेट्स वगैरे होते, त्यांच्याकडे शस्त्र होती, अश्रुधुराची नळकांडी होती, त्या पॅलेट्स होत्या. परंतु ज्या मुलं आणि मुली आंदोलक म्हणून आलेले आहेत, त्याच्यातल्या 8-10 जणांना भोकसलं असतं आणि ते प्रकरण पोलिसांवर शेकवलं असतं, किंवा काही अफवा पसरून चेंगराचेंगरी होऊन 100-1 मुलं जर तिथं दगावली असती जंतर मंतरवर, तर हा संपूर्ण देशाला काळीमा लागला असता आणि एनडीए सरकारला काळीमा लागला असता. आणि हा फासण्याचा प्रयत्न करणारे आंतरराष्ट्रीय ताकदी सुद्धा कोण आहेत याची सुद्धा रॉ मार्फत इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, ज्याचे पुरावे येत्या 2-4 दिवसामध्ये आपल्या समोर येतील. कुठून एवढं फंडिंग झालं, पिझ्झा बर्गर कोणाच्या पैशानं पोहोचत होतं, या सगळ्याची डिटेल्स त्याची समजतील आपल्याला. थोडा धीर धरा. आंदोलन यशस्वी झालं, प्रधानांचा राजीनामा झाला, अभिजित दिपकेंना जे हवं होतं त्याप्रमाणे गोष्टी घडल्या. आता ते आंदोलन संपायला हवं, पण ते संपतंय की नाही येणारा काळ ठरवेल. मी कुठलाही गौप्यस्फोट करणार नाहीये. परंतु माझं जे आकलन झालेलं आहे याप्रमाणे मला असं वाटतं, ज्याप्रमाणे मोदीजींनी शेतकऱ्यांचं आंदोलन वर्षभर चाललेलं होतं, शेतीविषयक कायदे, पण तिथे शेतकरी किती होते त्या बॉर्डरवर, हा मोठा प्रश्न आहे. आणि तो आम्ही सगळ्यांनी बॅरल भरून जिथे दारू रोजच्या रोज तयार केली जात होते, बर्फाचे मोठे मोठे ठोकळे आणून त्या बॅरलमध्ये टाकले जात होते आणि बाटल्याच्या बाटल्या त्याच्यात सोडल्या जात होत्या. त्याच्यावरून आपण ओळखून घ्या की ते शेतकरी आंदोलन कशा प्रकारे चाललं. तर त्याच्यामध्ये सगळं आलंच मग शेतकरी आंदोलनामध्ये. तर त्या आंदोलनाचं पुढे काय झालं, त्याच्या शेतीविषयक जे कायदे मोदीजींनी आणले होते ते नाही मंजूर झाले, नाही शेतकऱ्यांना पटले. त्यांनी ते बिल माघार घेतलं. मोदीजींनी माघार, ज्या प्रकारे हुकुमशहा म्हणून त्यांची जी निर्वत्सना सध्या चालू होती, तर त्याच्यामध्ये हुकुमशाहीचा काही प्रश्नच येत नाही. ते लोकशाही पद्धतीनं ज्या इलेक्शन झाल्या, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीतून ते निवडून आले. मागच्या वेळेस मेजॉरिटी ती 2019ला 320 सीट्स होत्या. आता मेजॉरिटी नाहीये, पण त्यांनी एनडीए फॉर्म केलेलंच होतं. एनडीएचं बहुमत आहे. अहो, तुम्ही विचार करा की जो माणूस ह्या आत्ता काल परवा उद्धव ठाकरे सेनेचे 6 खासदार फोडले आणि इकडे आणून जोडले, तिकडे तृणमूलचे जे काही खासदार होते ते फोडले आणि त्यांना ते डायरेक्ट येणं शक्य नाही, तर मग त्यांना कुठल्या तरी एका हिमाचल प्रदेश वगैरे तिकडच्या कुठल्या तरी एका पार्टीमध्ये ते घुसवलं आणि ते स्वतःला जोडून घेतलं. हा माणूस इतका मुरलेला आहे, हे फोडाफोडी करून काही परत ढेकर देऊन परत मोकळे. तुम्ही म्हणता ना सीबीआय आणि ईडी आणि याचा मुबलक वापर, सगळी शस्त्राचा वापर करून एवढं मोडतोड करून हे राक्षसी बहुमत प्राप्त करायचंय त्यांना. राक्षसी बहुमत 360 हा आकडा त्यांना गाठायचा आहे आणि तो त्यांनी गाठलेला पण आहे. तर याच्या मागे काय आहे
एक नीट परीक्षा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही मोदीजींच्या ओव्हरऑल जागतिक राजकारण आणि देशाच्या राजकारणाच्या विषयामधला 1% भाग होता. तो 1% किंवा 5% समजा. त्याचं काय सर्जिकल स्ट्राईक आहे, त्याचं ऑपरेशन करून टाकलं. धर्मेंद्र प्रधानांना सांगितलं की राजीनामा देऊन टाका. पण तो मुहूर्त गेल्या 25 दिवसामध्ये न साधता एक्झॅक्ट 25 दिवसानं साधलाय. याच्यामध्ये काहीतरी गोपित आहे आणि याच्यासाठी ह्या अभिजित दिपकेंच्या पाठीमागे काँग्रेस पळाले, आरजेडी गेले, प्रियांका गांधी, राहुल गांधी सगळे त्या दिपकेंच्या जंतर मंतरवर अवतरले आणि इकडे काहीतरी वेगळा डाव मात्र नक्की शिजलेला आहे. मी कुठलाच गौप्यस्फोट करणार नाहीये. येत्या 2-4 दिवसामध्ये हे जे पावसाळी अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये काहीतरी मजबूत आणि कॉन्क्रीट कायदे होण्याची शक्यता आहे. आपण वाट बघूया नक्की काय होतंय. मोदीजी काल आपल्याला सगळ्यांना म्हटले होते, हॅलो फ्रेंड्स.